वेळ झालाय वाट पाहते मी याची. ह्याला काहीच वाटत नाही का? ह्याला एवढं कळत नाही एक मुलगी वाट पाहते तर लवकर यावं. कुठं तार पडलाय काय माहिती. अजिबात सिरियस नाही माझ्याबद्दल. आत्ता आलास का तू? आता झालंय काय बोलायचं? किती उशीर, किती वाट पाहायची मी तुझी. होतं टाइम मग काय करणार तर. अरे तुला काहीच कळत नाही का रे? करतो सगळं पण काय करणार त्याला. काय करणार म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये का? लय प्रेम आहे. अरे माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग लग्न करू आपण दोघं. मी पण तुला तेच म्हणते आपण लग्न करू. करायचं. करूयात पण तुला माझ्या घरी तर बोलावं लागल ना. आमची परिस्थिती नादान. मला माहिती आहे पण तू शिकलेला आहे सवरलेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. मग माझे बाबा का नाही म्हणतील तुला? तू प्रयत्न तर कर ना नुसता. मी शेतकरी माणूस आहे साधा. काय काय तू म्हणजे तू माझ्या बाबांना सांगणार नाही का? तू ऍक्सेप्ट केलं ना मी सगळं ऍक्सेप्ट करेन. अरे मला सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट आहेत. मला फक्त एवढं म्हणायचं तू घरी जाऊन बोल माझ्या बाबांशी. ठीक आहे बघू बोलू आपण. बघू? अरे बघू बघू काय म्हणतोयस? माझ्या घरचे मला स्थळ आणि ते पाहायला लागलेत आणि नुसतं बघू बघू. आतापर्यंत तेच चालत राहिले नुसतं बघू बघू. मला काही नको सांगू. तू माझ्या घरी यायचंय माझ्या बाबांना तू मागणी घालायची माझ्याबद्दल. ठीक आहे मी तुला तुझ्या आयुष्यामध्ये मी येणार म्हणजे येणार. फक्त एक लक्षात घे मी गरीब माणूस आहे. माझी एक अडचण आहे. माझ्या गरीब आईबापांना मला फक्त सपोर्ट एक चांगली मुलगी पाहिजे. त्या अनुषंगाने मी तुला अर्धांगिनी बोलू शकतो. मी चांगली मुलगी नाही आहे का रे? चांगलीच आहे ना मी. तू तर मला ओळखलंयस ना. आणि जसं मी माझ्या आईवडिलांना जपते ना अगदी तसंच तुझ्या पण आईवडिलांना मी जपन. अरे तू बाबा नको काळजी करू. ओके नो फक्त प्रॉब्लेम. तू माझ्या घरी बोल तर एकदम तुझे घरचे मोठे मी छोटा माणूस. माझं कसं जमायचं फक्त एक लक्षात घे. हे बघ छोटं मोठं काही नसतं. आपण छोट्यातून मोठे होऊ शकतो आणि मला खात्री आहे आणि तुझ्यात मी त्या गोष्टी पाहते. मला माहिती आहे आपण कष्टाने सगळ्या गोष्टी उभा करू. फक्त तू एकदा बोल रे बाबांशी. वाट पाहते मी तुझी. ओके काय अडचण नाही. आपल्या प्रेमामध्ये कुणी किती येऊ मोठा आपण हे प्रेम पुढे घेऊन जायचं. तू थांबली माझ्यासाठी मी थांबलो तुझ्यासाठी बस. बरं चल मी येते आणि तू लवकर बोलणार आहेस बरं का? नक्की ना? नक्की चालीस परत कधी येणार? आली का? कुठं गेली होती तू? ते मी ना मैत्रिणीकडं ती शुभांजली नाही का हा 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 तिच्याकडे गेले होते मी. तू हिला सांगितलं नव्हतं? तुला सांगितलं होतं ना मी की आज तुला पाहुणे बघायला येणार आहे म्हणून. अगं आई बाबा मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचंय. तुला नाही करायचं मग आता काय मी करू का दुसरं मग काय लग्न? आयुष्यभर आमच्या येत राहते काय तू? कळतं का तुला काय? वय झाले तुझं आता लग्न करणं गरजेचं आहे. त्याच्याने पाहुणे रावळे शेजारी पाजारी नाव ठेवते. आम्हाला नाव ठेवते. अगं पण मी तुम्हाला सांगितलं ना मला शिक्षण करायचंय. मग शिक्षण ते लोक पण करणार आहे ना. शिक्षणाची तू काळजी करू नको. शिक्षण तुझं होणार आहे. अहो बाबा पहिले सगळे म्हणतात हे शिक्षण जाऊ होईल, दे. सगळं होईल, आता पण मी कोण सांगेल नाही मग करत. तुला माझा अपमान करायचा आहे का? आज मी पाहुणे सांगितलेले. त्यांना फोन करून सांगा नको येऊ म्हणून. असं कसं ते निम्या रस्त्यात आलेले येतो ना आता म्हणजे फोन करून सांग म्हणजे तुझं ऐकायचं का आता आम्ही? हे बघा बाबा मी तुमची कोणती गोष्ट कधी नाही म्हणलं का? तुम्ही जे म्हणता ते ठीक सगळं केलं ना आहे मी. पण आई वडील जे करतील ते काय वाईट करणार आहेत का तुझं? आम्ही नाही करत. चांगला मुलगा आहे बघून घे. अगं परिस्थिती पण चांगली आहे त्यांची. कामाला आहे अजून काय पाहिजे तुला? मी बोलले ना मला लग्न नाही करायचंय तर नाही करणार मी लग्न. हे मी बघ, काहीच नाही आवडणार. तू आगाऊपणा करू नको. नीट ऐकत जा. तू हिला लाडावून ठेवलंय जरा शिकव जरा तिला. बघ, आणि तिला ती मला पाहुणे मला येत्या लवकरात लवकर ती साडी बदलून घेते. चल. तिला मी साडी नाही नाही. घालणार साडी बिडी. चल साडी घाल. तू ऐकत जा तुम्हाला अजिबात राग अरे नको. आई, काय गं? साडी घाल चल. काय तू? लाड करून ठेवलाय तिचा आपलं उगाच काहीतरी. पाहुणे आत्ता येतील एवढ्यात. उशीर झालाय अजून पाहुणे कशी येईनात काय नाही. राम राम.
राम 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 राम. या या या. बसा 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 बसा. थोडासा उशीर झाला बरं का. हो द्या हो द्या. काय बसा. हे ऐकलं का? पाणी आण ना पाहुण्यांना. मग काय येताना काय त्रास वगैरे नाही झाला? काय नाही, फक्त गाडी पंक्चर झाल्यामुळे उशीर झाला. पंक्चर झाली होय. पंक्चर म्हणजे काय लय मोठा घोटाळा असतो का तू आपण आहेच ना तू गेला टाइम त्याच्यात आमचा जरा. मुलगा आहे का तुमचा? हा मुलगा आहे. चांगल्या नोकरीला आहे वाटतं. हा, पगार आहे 1.5 लाख रुपये. नाही मग चांगले आहे ना. म्हणूनच म्हणलं टाकावा. आता मुलगी बी झालेलीच आहे. घरचं वयाला सगळं झाली. चांगलं आहे. तुम्ही ते पाहिलं याचं बंगला टाकाटाक हा, सगळं आहे. बघितल्याशिवाय तर काय होत हा. का तसं? झाले का मुली तयार तयार बोलो बोलो येऊ दे येऊ दे. हे ऐकलं का? ये तिला घेऊन ये. त्या आधी पाहुण्यांना बस तिथे. हे बघा ही आमची मुलगी मानसी नाव तिचं. बरं, शिक्षण काय झालंय? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले. पुढं काय आता? पुढं काय शिक्षण घेणार आहे मी. मुलाचं किती शिक्षण झाले? मी नोकरीला आहे काय नोकरी करता? पोलीस मध्ये. माझ्या पोलीसगिरी तर नाही ना करणार? काय विचारते काय बोलते तुला कळतंय का काय? काय विचारते बाबा म्हणजे जे विचारते ते मला विचारून द्या. तुम्ही नको मध्ये पडू. लग्न मला करायचंय ना. तुम्ही म्हणला लग्न करायचंय तुला, मग मी विचारलं पाहिजे ना त्यांना सगळं. हे असे संस्कार आहेत काय तुमचे? एक मिनिट, घरातले काम येतात का करता? धुणं भांडे स्वयंपाक बिपाक सगळं. तुला कशाला काय करायची? म्हणजे मला या कामासाठी करायचं काय? करायची कशासाठी? करायचं अशी कशासाठी पद्धत म्हणजे? नाही. काय तू लाड करून ठेवला इथं? तुला जेबीला हाड आहे का नाही तुझ्या? काय असं पाहुण्यांशी बोलतेत काय? हे बघा बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितलेलंय मला लग्न करायचं नाहीये. तुम्ही दुसरी मुलगी बघा. हे असे संस्कार तुमचे. तुमचं ऐकत नाही म्हणजे काय संस्कार लग्न आहेत? करायचं नाही म्हणजे काय? मग असं पाहुण्यांसमोर माझा अपमान करायला निघाली का तू? अगं ह्यो अपमान करते आमचा तू. बघा आई, मी तुला सांगितलं होतं ना मला लग्न करायचं नाही, तरी तुम्ही जबरदस्तीने मला इथं आणलं. लग्न करायचं नाही मग काय असंच राहायचंय का तुला? हा, असंच राहील. पाहुण्यांचे देखत तमाशा करायला कोणी सांगितलं होतं तुला? हे असे संस्कार अशा ह्याच्यात आम्हाला तुम्ही बोलवलं काय पाहायला? पाहुणं तसं नाही. ते होईन ती परीक्षा घेत असेल तुमची. जरा ऐका तुम्ही थोडंसं. बसा बसा. होईन. कुठं जातं इथं? काळजी नका करू. आता ही अशी पद्धत असते का? तुझं काय नेमकं म्हणणं आहे सांग मला लवकर. बाबा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला लग्न करायचं नाहीये. प्लीज तुम्ही या इकडून. जा तुम्ही. तुझं जास्त लाड झालाय. अहो, शेवट पाहुणं. अपमान करायचा होता काय आमचा? असं अपमान करायला बोलवलं काय? ओ जा. इतके पाहुणं चांगले ऐकून संस्कार घ्या राव. तुमचे. बरं, मी काय ऐकायचं तुमचं? काय नाही ऐकणार हा, आम्ही. ऐकून घ्या. आपली इज्जत माझी सगळी. आम्ही लय भारी माणसं ना, आम्ही असे माणसं. काय आहे तुमचं? काय खरे पोरगी ऐका ना तुमचं. तुझं आहे ना मुळात निघाली तू लाड जमायला. लाड झालाय लय. लाड झालाय तुझा. मला लग्न करायचं नाही. मी करणारच नाहीये तुला लग्न. डोक्यावर बसली लहानपणापासून. तुझं हे बघतो कंबरटच मोडीतो तुझं. वाटोळ केलं पोरीने. फार इज्जत घातली पाहुण्या रावळ्यात माझी. कोण करीन आता लग्न केलं? किती वेळ सांगू मी घरच्यांना मला लग्न नाही करायचंय नाही करायचंय, तरी पण मला सारखं फोर्स करतात. कोणत्या तोंडाने सांगू? माझं एका मुलावर प्रेम आहे, पण जो ज्या मुलावर प्रेम करते तोच लग्नाचा विषय घेणार. त्याला फोन करून सांगते. उचलला बाबा, आता तरी उचल फोन. हॅलो, कुठं आहे तू? मला लोक सांगू तुझी ताश तिथून मला भेटायला आहे. काय झालं काय विचारतोय तू मला? मी तुला आधीच सांगितलं होतं. माझ्या घरचे
म्हणजे लय डेंजर आहे रे. मला स्थळ पाहते. आज एक मुलगा पण आला होता मला बघायला, उद्या पण येईन. मला लग्न नाही करायचंय रे. मला करायचंय लग्न तर फक्त तुझ्यासोबतच करायचंय. कसं समजत नाही तुला? अरे माझा जीव तुटतोय तुझ्यासाठी आणि तू का असं वागतोय मला समजतच नाहीये. तुला म्हणते घरी ये, बाबांशी बोल, त्याशिवाय पुढे नाही जाणार गोष्टी. बघू अजूनही तुला बघायचंय? हा हे बघ, जर तू माझ्यासोबत लग्न नाही ना केलं तर जीव देईन मी. एवढं प्रेम करते तुझ्यावर. आणि तुला ना आज येऊन माझ्या बाबांशी बोलावंच लागणार आहे किती काय झालं तरी. तर माझं तोंड नको बघू. पार इज्जत घातली आणि पाहुण्या रावळ्यात माझी लाडात वाढवली ना तीच चुकली खरं ते. आणि या आयांना कामं नसतील की लाड करून ठेवतील त्या पुरींचा पार. काय खरं नाही आता. तोंड दाखवायला जागा नाही ठुली. पण पुढं तरी तर मुलगा पाकावंच लागणार आहे. हिला लग्न केल्याशिवाय तर पर्यायच नाही. नमस्कार. कोण आपण? हो आपल्या गावातला. गावातलं आहे. बस ना बस ना. मग कसं काय येणं केलं माझ्याकडं? मला तुमच्या मुलीने कॉल केला होता. मुली मानसीने फोन केला? हो मानसी फोन केला. मानसी हे ऐकलं का? इकडे ये बरं. काय झालं बाबा? अरे हा कोण मुलगा आहे? तो म्हणतो फोन केला होता मला. हो मी फोन केला होता त्यांना. हा मीच बोलून घेतलं त्यांना इथं. कशासाठी? बाबा खरं तर ना मला ना तुम्हाला ना ह्याच्या अगोदरच सांगायचं होतं, पण कसं सांगू ना हे समजतच नव्हतं मला. ते कसं सांगू म्हणजे काय म्हणते नेमकी? काय बोल की जरा. तुम्ही स्थळ आणि ते पाहत होता ना म्हणून मी काही बोलू शकले नाही. हा पण माझं ना त्या मुलावर खूप प्रेम आहे. काय काय मला म्हणती? खूप आवडतो तो. थोबाड फोडीन तुझं. ए उठ. खुशाला आला इथं पुरीने बोलवलं माझ्या ना आलाय. कोणाचं तुला असं एवढी थर्ड क्लास पोरं लागतात काय तुला? चांगला एखादा मुलगा मिळाला नाही काय? थर्ड क्लास नाहीये हात तो. सोड त्याचा माझं बापा प्रेम समोर. आहे बाबा. मी नाही तू सोडणार हात ऐक बर का त्याचा. तुला. आयुष्यभर मला साथ द्यायची त्याला बाबा. खरंच खूप प्रेम करते मी. तिचं ऐकून ही तर- बघितलं का? पण हे तिचं- तुझा लाड भावलाय तिचं सगळा. ऐकून तर घ्या ती काय म्हणती ते. बाबा खरंच चांगला आहे हो तो स्वभावाने. साधा आहे, भोळा आहे, सगळ्यांचे मन जपणार आहे तो. काय म्हण जपणार आहे असला? हो बाबा अगदी. अरे, तुम्हाला पार इज्जत घालशील ना माझी सगळीकड. तुला चांगला क्वालिटीचं नाही मिळालं. त्याला 1.5 लाख पगार होता तेव्हा मगाशी आला होता तुला ते सकाळी. अहो बाबा हा पण इंजिनियरच आहे. मग काय करू इंजिनियरचं? पण मी बघितलेलं का नाही आवडत तुला? कारण की मी त्याच्यावर प्रेम नाही करत, माझं ह्यांच्यावर प्रेम आहे. हो आमचं बहुत हे प्रेम आहे. काय प्रेम आहे? हा काय करणार आहे तू? कसं ठेवणार आहे तिला सांग मला. मी तुमच्या मुलीला सुखी करून घालणार नाही मला लागणार. मी गरीब घराण्यातला म्हणून. आणि मला खात्री आहे आम्ही दोघंही कष्ट करू आणि कष्ट करून सगळ्या गोष्टी सांभाळू. म्हणजे आता तू मला ही अक्कल शिकवायला लागली का? बाबा म्हणजे आम्ही उगाच असं लहानाचं मोठं झालो. आम्हाला काहीच अक्कल नाही काय नाही. आता तूच हुशार झाली का लय? बाबा मला सांगा, तुम्हीच मला बोलायचे ना. ज्यावेळेस आमचं लग्न झालं तो आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी उभा केल्या. अगदी तसंच काही नसलं ना तरी आम्ही दोघं मिळून सगळ्या गोष्टी उभा करू. अगदी मी तुमची छबी मी ह्याच्यात पाहते म्हणून मी याला स्वीकारलं. नाही तर तुमची मुलगी अशी कोणत्या ऐरेगाऱ्याला स्वीकारेल का? बाबा खरंच माझं खूप प्रेम आहे याच्यावरती. नाही म्हणू नका. ऐकून घ्या काय करतो काय काय नाही. आई वडील काय करतात त्याची. काय चौकशी काय कर. गरज आहे का? पण त्या असले नाटक करायची काय गरज आहे? पण झालं नाही होऊ नाही ते झालं त्यांच्याकडून. काय काय म्हणणं आहे? काय नेमकं तुझं सांग बरं मला नेमकं. माझं तिचा भरपूर प्रेम आहे. एवढंच फक्त, बाकी काहीच नाही ना? मी गरीब आहे. आमचं मी सांभाळ करीन. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय चाललंय? काय नाही चाललंय. काय चाललंय? काय आता सांगायचे आता ही मुलीने काय पारच आमचं म्हणजे काय काय झालं हे काय? बघा प्रेम आहे या मुलावर तिथं. हा हे गावातलाच आहे बा. त्या- अहो पण चांगले नोकरीवाले चांगले श्रीमंत बागायतदार बघितले होते राव मी. चांगले पाहुणे आले होते. तुम्ही सांगा ना हे इंजिनियर आहेत का नाही? नाही नाही झालंय काय मला कळू द्या. हे म्हणते त्याच्यावर प्रेम आहे लग्न करायची. पण तुमचं काय म्हणणं?
अहो, पण मी दुसरे चांगले आमच्या पाहुण्यातले चांगले मुलं बघितली होती याच्यासाठी. म्हणजे स्थळ आणलं होतं काय मग ही नको म्हणली त्यांना माघारी लावलं हिनी. बरं. आणि हे बघा हे असलं पोर बघितले आता कसं काय. अहो ह्यो ना म्हणलाच बरं आहे ह्यो लय संस्कारिक मुलगा आहे. अहो गावात त्याच्या इतका सालच मुलगा नाही आणि तो इंजिनिअरिंग करतोय ना. अहो पण मी कुठं त्यो कुठं माझी काय इज्जत राखली तुम्ही. अहो ते शेवटच्या वर्षाला आहे. अहो तुमचं मुलगी एकदम सांभाळेन तो मनापासून आणि त्यांचं प्रेम एकमेकावर म्हणल्यावर आपण तोडणारी कोण? कोण म्हणजे काय मग आई बापाने असं कोणी त्यांनीच ठरवायचं मग आपल्याला कायच. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण लहानाची मोठी म्हणजे येडे म्हणून केली नाही, त्याला. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही म्हणता अगदी ती बरोबर आहे. आपला अधिकार नाही का तर आपला अधिकार आहे. पण जर मुलीने जर एखाद्यावर प्रेम केलं असेल आणि तो मुलगा जरी गरीब असला तर तो चारित्र्याने स्वभावाने गुणसंपन्न जर असेल तर मुलगी द्यायला काही हरकत नाही. आणि मोठ्याचं काय करता? आता मोठं तुम्हीच असं सांगायला लागल्यावर मी बोलावं का नाही अहो, काय. मोठं घरून पोकळ वाचा त्याच्या खाली लय अंधार असतो. लय मोठ्या जाऊ नका पाटील. बाबा फक्त तुम्ही थोडा टाइम द्या ना त्याला. मला माहित आहे तो सगळ्या गोष्टी करून दाखवणार, तेवढा माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पैसे कमी ए व्यवस्थित सांभाळणार का मुलीला? हा व्यवस्थित सांभाळणार, हा सगळं व्यवस्थित करणार. ए मानसी रोड नको. तुझं खरंच प्रेम म्हणजे आहे. आता माझा नकार जरी असला तरी तुम्ही लग्न करणार आहे ना. पळून जा पुढे जीव द्या दोघं आहे ना. तुमच्याच मनाने होऊ द्या आता. पाटील. आमचं काय नाही राहिलं. आई बापाचं काय आहे? ऐका नाही बाबा, जोपर्यंत तू हे रडायची नाटकं करूच नको माझ्यासमोर. नाही नाही हे पहा बाबा मला काय आहे, ऐका ना तुम्ही. जोपर्यंत तुम्ही ना आमच्या लग्नाला होकार देणार नाही ना तोपर्यंत आम्ही लग्न नाही करणार. ज्यावेळेस तुम्ही होकार देता त्यावेळेस लग्न करू. एवढं माझं ऐकणार पडली तू. एवढे ऐकणार आहेस माझं. मी नाही म्हणले आता करणारच नाही का. आणि मी पण तसं लग्न करणार नाही. आता तिने नाही केलं तू कुणा सांग करशील म्हणा. काय वाक्य मुद्दाम आपले बोलत येत काहीतरी ही आणि मला बोलवायचं करीत येते. तुम्हाला वाटलं काय? नाही, पाटील ऐकून घ्या ऐकून घ्या. मुलं पोटतिडकीने सांगतात बरं का. यांचं एकमेकाचा जीव मिळाला आहे बरं का. आणि तो जीव काही तुटणार नाही. आणि हे पहा त्यांना जर तुमची इज्जतच घालवायची असती ती पळून जाऊन त्यांनी लग्न केलं असतं. पळून गेलो असतो आम्ही, पण तुमच्या आदेशाच्या पुढे आणि ते पळून जात नाही ना. ते म्हणतात तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही लग्नच करणार नाही. हो बाबा, नाही करणार आम्ही लग्न. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ऐका होकार पाटील त्यावेळेस. माझ्या बरोबर एक नंबरचा मुलगा आहे. आपल्या गावात एक नंबरचा मुलगा आहे. आणि जोपर्यंत हा सेटल होत नाही तोपर्यंत मी पण त्याच्यासोबत लग्न करणार नाही. आमचं बोलणं झालं या गोष्टीवरती. जे काय आहे ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्यावरच. तुम्ही वर्षभर हे करा ना, चाचपणी करा, खात्री करा, त्या सर्व्हिसला लागतं का बघा आणि 1 वर्ष लग्न हे लावा. तुम्ही म्हणता हे बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हे बरोबर. एकदा खात्री करून घ्या तुम्ही. तुम्ही थांबणार का वर्षभर? हो आम्ही वर्षभर लागणार थांबणार तुमच्या आदेशाच्या पुढे. आणि बघू तू काय कर. आणि वर्षात भेटायचं नाही अजिबात. एकदा सुद्धा भेटायचं नाही. मी बघा ही अट आहे माझी. फोनवर काय बोलायचं तेवढं. भेटायचं नाही आणि माझी इज्जत घालायची नाही. जर तू चांगलं काय मोठा होऊन दाखवला तरच मी स्वतःहून लग्न लावून देईन. मान्य आहे का तुला? मान्य आहे बाबा मला. आणि नाही जर चांगलं ते झाला तर तुम्ही म्हणता तसं. बघा बरं का. हो चला ओके मग मान्य आहे. बरं मी चहा ठेवते आपल्या सगळ्यांना. चला घरात चहा प्यायला. बरं, चला.